नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मयूर झटाले आपलं या एमपीएससी टायपिंग इरा यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतोय। तर या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे, तर या व्हिडिओमध्ये काही जोडाक्षरांचे क्रम बघणार आहे, तसेच काना मात्रा वेलांटीचे आपण क्रम बघणार आहे की ते कशा पद्धतीने आपल्याला क्रमानुसार टाईप करायचे आहेत। तर बघा, सगळ्यात तसेच आपल्याला स्पेस फुल स्टॉप कॉमेनंतर किती स्पेस द्यायचा आहे हे सुद्धा क्लिअर करायचं आहे। तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण उदाहरणार्थ घेऊ पोरगा हा शब्द। पोरगा या शब्दामध्ये म्हणजे बऱ्याच जणांना हे माहिती असेल, ज्यांना माहिती नसेल त्यांनी माहीत करून घ्यावं। तर बघा, पोरगा शब्द टाईप करताना आपल्याला सगळ्यात पहिले काय टाईप करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काना म्हणजे प नंतर बरं का प टाईप करायचं आहे, नंतर काना आणि मात्रा। जर का तुम्ही हा सिक्वेन्स चुकवला तर हे तुमचं पूर्ण अक्षर चुकू शकते। जसं की प नंतर जर तुम्ही मात्रा आणि नंतर काना केला तर हा पूर्ण शब्द चुकीचा येतो। म्हणून लक्षात असू द्या की जिथं काना आणि मात्रा आहे तिथं तुम्हाला प्रथम काना आणि नंतर मात्रा द्यायचा। तसाच एक शब्द बघा, बुंदी, लगेच आठवली असणार तुम्हाला बुंदी। तर बघा, बुंदीमध्ये काय करायचं आहे, तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला उकार द्यायचा आहे, नंतर अनुस्वार द्यायचा आहे। जर का तुम्ही यांचा क्रम चुकवला म्हणजे ब नंतर जर का तुम्ही अनुस्वारानंतर उकार दिला तर तो तुमचा संपूर्ण शब्द चुकतो। त्यामुळे एक काळजी घ्यावी की ब नंतर पहिल्यांदा उकार नंतर अनुस्वार। तर बघा, काही लोक मराठीसाठी सॉफ्टवेअरमध्ये प्रॅक्टिस करतात, काही वर्डपॅडमध्ये करतात, काही नोटपॅडमध्ये करतात। तर जे लोक वर्डमध्ये प्रॅक्टिस करतात त्यांना जर का प्रॉपर फॉन्ट त्यांच्या कम्प्युटरमध्ये इन्स्टॉल नसला तर त्यांना जोड शब्द देताना 2 स्पेस द्यावे लागतात। तर तसं आयोगामध्ये अजिबात होत नाही, तिथं कुठलाही असा शब्द तोडून परत जोडावा लागत नाही। त्याच्यामुळे ज्या सिक्वेन्सनं आयोगाची टायपिंग होते त्या सिक्वेन्सनं तुम्ही घरी टायपिंग करा। बघा, तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की तुम्हाला तिथं कम्प्युटरवर टायपिंग असणार आहे। तुम्ही मोबाईलमध्ये जरी प्रॅक्टिस करत असाल तरी तुमची फायनल जी एक्झाम होणार आहे ती कम्प्युटरवरच होणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही प्रॅक्टिस सध्या कुठेही करा, परंतु किमान परीक्षेच्या महिनाभर 15 दिवस आधी तुम्हाला प्रॉपर कम्प्युटर किंवा लॅपटॉपवरच प्रॅक्टिस करायची आहे, हे लक्षात असू द्या। चला आता पुढच्या कन्सेप्टकडे वळूया आपण, तो म्हणजे स्पेस। बघा, बऱ्याच जणांचा प्रश्न होता की फुल स्टॉप कॉमा नंतर कुठल्या प्रकारचा किती स्पेस द्यायचे, 2 स्पेस द्यायचे की 1 स्पेस द्यायचा। तर बघा, 2 स्पेस तुम्हाला शक्यतोवर कुठेही द्यायचे नाहीत, तर तुम्हाला कॉमा आणि फुल स्टॉप नंतर प्रॉपर 1 स्पेस द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर पुढील अक्षर टाईप करायचं आहे। तसेच आता आणखी एक कन्सेप्ट म्हणजे वेलांटीचा। कायम लक्षात असू द्या की वेलांटी देताना पहिली वेलांटी देताना प्रथम पहिली वेलांटी त्यानंतर अक्षर टाईप करायची असते, परंतु दुसऱ्या वेलांटीच्या वेळेस हा नियम बदलतो, तुम्हाला आधी अक्षर टाईप करावं लागते आणि नंतर वेलांटी द्यावी लागते। त्याच्यामुळे हा पण तुम्ही नियम लक्षात असू द्या। अशा प्रकारे आपण छोटे छोटे कन्सेप्ट क्लिअर करत आहे, यानंतरही क्लिअर करत राहू। या जर व्हिडिओ सिरीजचा तुम्हाला खरंच फायदा होत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।